मी वसंत आपटे। आज भारतामधल्या 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याचे निकाल स्पष्ट झाले आणि बहुतेक सगळ्या ठिकाणी म्हटलं तर अनपेक्षितच निकाल लागले असं म्हणायला काय हरकत नाही। एका चॅनलनं जे आधीचे एक्झिट पोल म्हणतो ते जाहीर केले होते, त्यातल्या एका चॅनलचं निर्विवादपणानं बरोबर ठरलं। ते म्हणजे ह्या एक्झिट पोल शेवटी त्यांना रद्द करावा लागला, कारण ते असं म्हणले की पश्चिम बंगालमधले लोक स्पष्टपणानं बोलतच नाही आहेत, आपलं मतच सांगत नाही आहेत, कोणाला मत दिलं किंवा कोणी यावं याविषयी। एका काळी उघड बोलता येत नाही अशी परिस्थिती नव्हती या देशामध्ये। म्हणजे अगदी टोकाच्या विरोधाचे जे लोक असले, एकेकाळी जनसंघ आणि काँग्रेस विरोधक होते किंवा कम्युनिस्ट होते या देशामध्ये, पण ते एकमेकाशी अतिशय दृढ संबंध ठेवून, मैत्री संबंध ठेवून होते आणि कार्यकर्ते जरी निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकमेकाला भेटले तरी एकत्र चहापाणी घेत होते। इतकं सख्य त्यांचं निदान बाहेरच्या लोकांना तरी दिसत होतं। आज तसं होत नाही। म्हणजे मी त्या पक्षाच्या बाजूनं किंवा विरोधात बोललं की उद्या माझं काही खरं नव्हे अशी लोकांना भीती आहे। त्यामुळं त्या चॅनलनं त्यांचे एक्झिट पोल रद्द करावे लागले। ही मला वाटते जी धोक्याची घंटा भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं होती ती या निवडणुकीनं बरीचशी नाहीशी केली। मला या निवडणुकीच्या यशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की कुठल्याही कारणाचं स्पष्टीकरण देता येऊ नये इतका हा मतदानाचा कौल भिन्न आलेला आहे। म्हणजे कोणी म्हणावं की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आली म्हणून त्यांना यश मिळालं, तसं ममता दीदीने तिकडेही त्यांना महिलांना इतकं देऊ, आम्ही ते बेकार भत्ता देऊ, आम्ही कर्जमाफी करू, आम्ही इतके रुपये देऊ, सगळे आश्वासन असतात पण त्याच्यावर लोक भुलत नाहीत असं स्पष्ट दिसायला लागलं। त्याच्यानंतर महिलांना 33% आरक्षण द्यावं हा प्रस्ताव पार्लमेंटमध्ये जेव्हा नामंजूर झाला तेव्हा त्याचा फायदा भाजपला मिळेल असं वाटत होतं। तसंही काही नाही आहे, हे आपली लोकांची समजूत असते। त्याच्यानंतर मग त्यांना 5 पैकी 4 ठिकाणी सरळ भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले ना, पण त्यांची दुर्दशा काँग्रेसची झाली। ह्याला कारण काय? हात हे चिन्हावर सुद्धा बरंचसं अवलंबून असतं असं म्हणतात। आम्हाला ते धनुष्यबाण मिळावं का, आम्हाला ते ड्युटी मिळावी का, आम्हाला ते मशाल, खूप भांडणं असतात त्याच्यामध्ये। पण काँग्रेसचं परंपरागत हात हे चिन्ह, म्हणजे परंपरागत नाही आहे ते, आधी बैलजोडी होती, मग गाय वासरू आलं, नंतर हात आला, पण 4 ठिकाणी त्यांची दुर्दशा झाली आणि केरळमध्ये मात्र त्यांना यश आलेलं आहे। त्याच्यानंतर हे TVK म्हणजे ज्या विजयन, तो कोण सिनेमा नट आहे, त्याचं तर चिन्ह शिट्टी होतं, म्हणजे चिन्हावरही काय अवलंबून नाही आहे। आता केरळमध्ये काँग्रेस येण्याचं कारण मला असं वाटलं किंवा काही लोकांनी ते मान्यही केलं की केरळमधल्या काँग्रेसच्या लोकांमध्ये तशी बऱ्यापैकी मॅच्युरिटी, प्रगल्भता आहे असं म्हणायला जागा आहे। म्हणजे तिथले शशी थरूर असोत किंवा मुरलीधरन, सुधाकरन, सतीशन वगैरे ते त्यांचे नेते आहेत, ते खूप सोबर नेते आहेत। म्हणजे असली भडक भाषा किंवा गुंडगिरी वगैरे असलं काही तिथं नाही आहे। शशी थरूरना आपण कित्येक वेळा पार्लमेंटमध्ये ऐकतो, त्यांची मांडणी कशी असते, त्यांचं बोलणं कसं असतं, त्यांचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पोचले पाहिजेत असं वाटत असतं। त्याच्यानंतर घुसखोरीचा प्रश्न आसाम आणि बंगालमध्ये नक्कीच आला होता, पण तोही लोकांना आता अतिशय स्वच्छपणानं त्यांनी ते झडकारून आणि फेकून दिलेला आहे। सर्वत्र त्याच्याविषयी स्पष्ट निर्णय आलेला आहे। धर्माला विरोध आपल्या देशामध्ये कधीही चालत नाही। सगळे सुखानं गुण्यागोविंदानं नांदावेत ही सगळ्या धर्मियांची, भारतातल्या नागरिकांची इच्छा आहे। पण तिथं जर तुम्ही धर्माचा मुद्दा आणलात की ते स्टॅलिन महाराज कोण म्हणले की ह्या सनातन धर्माला भारतातून उखडून आणि फेकून टाकलं पाहिजे। आता रशियाचा तो स्टॅलिन होता, तो सुद्धा इतक्या कठोरपणानं आणि येड्यागत बोलला नसता। याने असं बोलल्यामुळे त्यांना फटका केवढा बसला बघा ना। या देशामध्ये हिंदुत्व टाळणं किंवा भारतीयत्व टाळणं हे चालत नाही। ह्या देशात सगळ्या धर्माचे लोक सुखानं गुण्यागोविंदानं नांदतात, हे सगळ्यांना मान्य आहे। परंतु एका धर्माचं तुष्टीकरण केलं की दुसऱ्यांना नक्कीच राग येतो आणि त्याचा राग ह्या मतपेटीतून व्यक्त झाला हे नक्की आहे। त्याच्यानंतर केरळमध्ये ते शबरीमला प्रकरण गाजलं, ह्या सगळ्याचा परिणाम त्या लोकांना बाजूला ढकलण्यामध्ये झालेला आहे। त्याच्यानंतर मुस्लिम मतदार मोठा प्रभाव टाकतात आणि मुस्लिम व्होट बँक आहे असं म्हटलं जातं। प्रत्यक्षात आसाममध्ये तसं कुठं घडले? आसाममध्ये तर मुस्लिमांची संख्या भरपूर आहे, बंगालमध्ये तर आहेत। घुसखोर जे होते बंगाली देशी, म्हणजे या देशाचे जे नागरिकच नव्हते, अशा 90 लाख लोकांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे। परंतु आसाममध्ये मात्र त्यांची संख्या फक्त 2च लाख होती। तेवढे लोक बाजूला केल्यानंतर मुस्लिमांची मतं ही सगळी विभागून पडलेली आहेत, भाजपला सुद्धा पडलेली आहेत। याच्यानंतर घुसखोरी, गुंडगिरी, मतदानाची बूथ कॅप्चर करणं, हे असलं सगळं नाही ना। थोडक्यात म्हणजे
राष्ट्रधर्माच्या विरोधात जे लोक वागतात त्या सगळ्यांना भारतीय नागरिक आता झिडकारून टाकायला लागलेत. आणि हे केव्हा शक्य झालं? जेव्हा 90% वर मतदान शक्य झालं. म्हणजे जो भद्र लोक म्हणतो आपण, शहाणे लोक, सभ्य लोक, सुशिक्षित लोक, हे जेव्हा मतदान करायला लागले जोरदारपणानं, तेव्हा हे शक्य झालं. आणि भाजपचा विजय झाला का आणि तिकडे काँग्रेसचा विजय झाला हा मुद्दा सोडून देऊ आपण क्षणभर, परंतु या प्रकारानं राजकारण होता कामा नये हे मात्र आपल्या मतदारांनी निश्चितपणानं सिद्ध केले. आणि हा आपल्या भारतीय लोकशाहीचा विजय असं मला वाटते. पक्ष कुठला आहे ते जाऊ दे तिकडं, परंतु कौल स्पष्ट दिलाय. आणि याच्यासाठी निवडणूक आयोगाचं माझ्या दृष्टीनं सर्वात जास्त अभिनंदन केलं पाहिजे. बंगालमध्ये जी भीती मतदारांमध्ये होती ती शेवटपर्यंत निवडणूक आयोगानं मोडून काढलेली आहे. भले त्याच्यासाठी ते बॉर्डर सिक्युरिटीचे लोक आणो, लष्कर आणो, पोलीस आणो, तिथल्या लोकांना अधिकाऱ्यांना बाजूला ढकलून देऊ देत, काय वाटेल ते त्यांनी केलं. शेवटच्या स्टेप्स त्या ममताबाई तर शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये हेलपाटे घालत होत्या आणि भांडत होत्या. अजिबात दखल घेतली नाही निवडणूक आयोगानं. आणि सुप्रीम कोर्टाने घेण्यासारखी नव्हतीच, कारण कुठली तरी काहीतरी सारखी तक्रार करत येणं हे काही बरं नव्हतं. त्यामुळे ज्ञानेश कुमारनी ही जी निवडणूक लढवली असं मी म्हणतोय, सगळ्याच पक्षांच्या बाजूनं किंवा सगळ्याच पक्षांच्या विरोधात, ही ज्ञानेश कुमारनी ही निवडणूक जिंकलेली आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाचं अभिनंदन हे मला वाटते सगळ्यात मोठं यश आहे आपल्या लोकशाहीचं. आणि म्हणून अधिकृत काही आमिष दाखवणं किंवा घुसखोरी करणं, गुंडगिरी करणं, धर्माचा आधार घेणं, जातीयवाद आणणं, ह्या ज्या नेहमीच्या टॅक्टिक्स होत्या असं वाटत होतं, त्या सगळ्या मोडून काढलेल्या आहेत. आणि लोकांनी निर्भयप्रमाणे मतदान केल्यानंतर स्पष्ट कौल कुठल्या तरी एका पक्षाला दिला जातो. आणि हे यश आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सुशिक्षित शहाण्या म्हणवणाऱ्या लोकांनी असाच जर कौल दिला 90%च्या वरचा, तर आपल्याला निकोप लोकशाही वाढेल, भारताची प्रगती होईल. आणि आत्ता जी चालू आहे त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे, ह्याचंही ते प्रमाण आहे असं मला काय म्हणायला वाटतंय. तर ते आपल्याला वाढत्या प्रमाणावर जर दिसायचं असेल तर या सगळ्या लोकांनी प्रत्यक्ष राजकारणामध्ये भाग नाही घेतला तरीसुद्धा निवडणुकीच्या आणि स्थानिक लोकशाहीमध्ये सुद्धा, म्हणजे आपण लोकशाही मानायचीच असेल तर आपल्या आपल्या लेव्हलला सुद्धा, आपल्या आपल्या स्तरावर सुद्धा ती मानावी लागते. लोकशाही याचा अर्थ दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपल्यावर बंधनं घालावी लागतात. अभिव्यक्ती म्हणजे गुंडगिरीनं धुडगूस घालणं म्हणजे अभिव्यक्ती नसते, ती मान्य होत नाही. त्यामुळं मूर्ख लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी शहाण्या माणसांना गप्प बसावं लागतं. असला प्रकार इथून पुढच्या काळामध्ये होऊ देता कामा नये. म्हणून ही निवडणूक आपण सगळ्यांनीच याचा नीट अभ्यास करून पुढच्या काळामध्ये वाटचाल करूया. मला वाटते भारतीय लोकशाहीचा हा विजय झाल्याबद्दल भारतातल्या सगळ्याच नागरिकांचं अभिनंदन करूया. धन्यवाद.